चला तर पहिले माती बनवूया, मग सांगते कोणतं झाड लावायचं आहे. इथे घेतली आहे 2-3 डब्बे आपली कॅरीमधली माती आणि 1 डब्बा रेती आणि 1 डब्बा तुम्ही याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट किंवा जुनं असेल तर शेणखत घेऊ शकता. आणि याच्यामध्ये बघा कॅरीमधल्या मातीत मी जेवढं किचन वेस्ट टाकते ना, वेस्ट टाकत राहते, त्याच्यामुळे याच्यात गांडूळ बघा किती आले. आता परत हे मातीत टाकून देणार, कारण हे झाडं एकदम उन्हामध्ये राहणार आहे. थोडीशी राख घेतली, राख असेल तरी चालेल, नाहीतर हळदीचा उपयोग तुम्ही करू शकता. मी राख आणि 2 चमचे हळदसुद्धा घेतलेले. हे मिश्रण रेती असल्यामुळे याच्यात पाणी साचून राहत नाही आणि या झाडाला असंच पाहिजे असते की पाणी साचलं ना तर एवढी छान ग्रोथ होत नाही झाडांमध्ये. त्याच्यामुळे बघा आता आपण ह्या एक मोठी बॉटल होती माझ्याकडे, त्याला छान असे होल पाडले थोड्या थोड्या अंतरावर, म्हणजे 1 ते 1.5 इंचाच्या अंतरावर, 1-1 इंचावर असेल थोडं अंतर ठेवून होल करून घेतले, कारण मला इथे नवीन आयडिया काहीतरी करायची होती. आता बघा आपण थोडी कटिंग तोडून घेऊया आणि माती बघा या कॅरीमधली घेतली होती, तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. अशी माती आपण घेत राहिलो आणि त्याला देत राहिलो ना नवीन नवीन, म्हणजे आपलं किचन वेस्ट, गार्डन वेस्ट, तर माती तयार होते आणि असा फायदा आपल्याला डबल होतो. अशी थोडीशी हळदसुद्धा मातीमध्ये मिश्रण केलेले आहे. आणि आता बघा लक्ष गेलं ह्या सुंदरशा फुलामध्ये. एवढ्या फुलामध्ये जेव्हा फुल दिसतं ना खूप छान वाटते. आता तुम्ही बघा, आता हे जे आहे ना पर्सचा छोटासा कप्प्यामध्ये ही कटिंग इतकी जास्त ग्रो झालेली आहे, खाली लमकेपर्यंत, आणि एवढी जास्त दाट झाली आहे. आणि तसेच बघा छोटे छोटे ह्या पाईप आहे, त्याच्यामध्ये किती दाटपणा आलेला आहे. सर्व प्रकारची कटिंग मी थोडी थोडी तोडून घेते आणि आपण आता छान असं काहीतरी वेगळं प्लांटर बनवूया. आणि हे कटिंग याला उन्हाचा काही फरक पडत नाही आणि छोटी छोटीसुद्धा लागते. खर्च 1 रुपयाही येत नाही हे झाडं लावायला. त्याच्यामुळं आपण हे कटिंग वाढवू शकतो आणि लावूसुद्धा शकतो. आणि उन्हाळ्यात तर आता काही दिवस झाले ना फुलं येणं खूपच कमी होऊन गेलं, कारण गरमी आणि उन्हाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. पण तोपर्यंत आपण हे हिरव्यागार प्लांट असं दिसण्याचाच आनंद घेऊया. आणि पाऊस आला ना तर खात्रीशीर सांगते भरपूर प्रमाणात फुलं येईल आणि इतके सुंदर दिसतात, तेव्हा पॉलिनेटरची संख्या इतकी जास्त वाढते. बघा किती वेगवेगळ्या पद्धतीचे प्लांटर मी केलेले आहे, काही खास प्लांटर आणायची गरज पडत नाही आणि छोट्याच्या छोट्या ह्याच्यात ही कटिंग खूप छान ग्रो होते. म्हणून चला तर आता हे मातीचं मिश्रण तयार करून हे कटिंग आपण लावून घेऊया. आणि आज मला ही आयडिया सुचली, कारण आपलं सगळी माती बघा आता मिश्रण करून या बॉटलमध्ये भरून घेते. आपण सगळेच बागकामप्रेमी असे आहे की आपण झोपेतून उठत नाही तरी आपल्या डोक्यात काही ना काही आयडिया आलेली असते की आज काय काम करायचं बागेमध्ये, किंवा आज काय करू शकतो आपण, असं जेव्हा येते ना तेव्हा अशी बॉटल वगैरेसुद्धा फेकण्याची इच्छा होत नाही. हे मी आता टाकणार होती, तेवढ्यात मला विचार आला आणि अजून एक बॉटल मी ठेवलेली आहे. अशा पद्धतीने ह्या 2 करेन आणि याचं तुम्हाला मी जेव्हा झाडं ग्रो होती ना तेव्हासुद्धा रिझल्ट दाखवेल, कारण मला माहीत आहे, खात्री आहे की याच्यात झाडं खूप छान ग्रो होणार आहे, हे छोटी छोटी कटिंगसुद्धा. आणि बघा आता अशी माती भरून घेते याच्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक फॉर्ममध्ये छोटी छोटी कटिंग आपण लावू शकतो. मी तर बघा काही मोठ्यासुद्धा लावल्या, काही छोट्याही लावल्या आणि आता तोडून घेते, कारण एवढे लांब कटिंगचीसुद्धा आवश्यकता पडत नाही. छोटी कटिंग या बॉटलमध्ये खूप छान ग्रो होणार आहे. आणि माती बनवणं तुम्हाला मी दाखवलेलंच आहे कसं बनवायचं. तुम्ही आपल्या बागेमधील माती घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी 1-2 मूठ तरी रेती घ्या आणि त्याच्यामध्ये एखादं कंपोस्ट मिक्स करून थोडीशी हळद टाकायची मूठभर आणि बस आपली माती तयार होईल. आणि अशा पद्धतीने बघा थोडं वेळ लागतो एवढ्या बॉटलला होल करणे आणि त्याच्यात छोटी छोटी कटिंग लावणे, पण जेव्हा काही दिवसांनी त्याचा रिझल्ट बघायला मिळतो तेव्हा मात्र ह्या मेहनतीचं काहीच वाटत नाही त्या रिझल्ट पुढे आणि आनंद होतो. आणि तसंही हे बागकाम करण्यामध्ये आपलं जे एकाग्रता वाढते ना ती खूप जास्त असते, मन शांती मिळते आणि ध्यान करण्याची गरज पडत नाही किंवा कोणता एक्सरसाइज करण्याची सुद्धा गरज पडत नाही, एवढं याच्यामध्ये काम असते. आणि तुम्हाला आता बघा आता ही तयार झाली ना तर आता एक दुसरीसुद्धा तयार करते. भरपूर प्रमाणात कटिंग तोडून आणलेली होती मी आणि उरलेल्या कटिंगचासुद्धा मला जरा वेगळा उपयोग करायचा आहे. बघा किती छान दिसते हे बॉटल, जेव्हा याला पूर्ण फुलं येतील आणि पूर्ण भरेली तेव्हा किती सुंदर दिसणार आहे. आपण हँगिंग प्लांटर म्हणूनसुद्धा याचा उपयोग करू शकतो आणि पुढं मी दाखवणारच आहे तुम्हाला, जेव्हा याला फुलं येतील किंवा हे छान ग्रो होईल तेव्हा तुम्हाला पण आवड निर्माण होईल असं काहीतरी नवीन करण्याची. आणि बघा आता उरलेली कटिंग आणि हे भरपूर आहे, आता याचाही काहीतरी उपयोग मी करत आहे. आणि हे आता मी अजून एक आपल्याकडे थर्माकोलचा बॉक्स आलेला आहे, काही वस्तू आणल्या आणि ह्या कचऱ्यामध्ये देतच होते, तेवढ्यात माझं लक्ष गेलं. मी म्हटलं चला एक तरी उपाय याच्यावरही करून घेऊया, कारण या कटिंगला खूप जास्त खोल असलेलं नसलं तरी चालेल. यालाही खाली होल केलं आहे,
उरलेले मातीचं मिश्रण याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि आता हे आपली थोडी थोडी हे सर्व कटिंग आहे बॉक्समध्ये पूर्णपणे लावून घेऊया. याचा रिझल्ट खूप छान तुम्हाला दाखवेल मी, कारण छोटी छोटी कटिंग ही लागते आणि एका झाडापासून अनेक झाडं करायची असेल ना तर हे खूप छान आहे. आणि कुंडीची खूप आवश्यकता आणि मोठे वेगवेगळे याचे तुम्ही लावू शकता. आणि चला आता छान निवांत बसून मी कटिंग लावून घेते. अशा पद्धतीने बागेमध्ये वेगवेगळे कामं सुरू असतात. आता इथे ठेवून याला आहे ना छान असं एकदा पाणी देते. 1-2 दिवस सावली त्याच्यासाठी ठेवते की पाणी जे आहे ते मुळांना छान भेटेल, जे आपण कटिंग लावले त्यांना. आणि आता हे नवीन बघा, इथे एक कुंडी फुटलेली होती आणि खूप दिवसाची विचारच होत नव्हता हे टाकून देण्याचे. सुकलेले वगैरे पानाने याच कॅरीमधले घेऊन त्याच्यात टाकत आहे. आणि हे टाकल्यावर आता तुम्हाला दाखवते, हे कुंडीमध्ये सुद्धा ही कटिंग खूप छान ग्रो होईल. आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती या कुंडीचा काहीतरी उपयोग करायचा, काय करायचं समजत नव्हतं, पण आज कटिंग भरली ना ते सुद्धा लावून घेते. आता ही जी माती मी आणून टाकली ना, ही माती आपल्या कांद्याच्या सालीपासून मी खत तयार केलं होतं, तेव्हा माती खूप भुसभुशीत आहे. आणि अशा पद्धतीने बघा मी आता हे सुद्धा कटिंग आपल्या बागेमध्ये लावून घेते. आणि जेव्हा असं ग्रीन ग्रीन प्लांट बघितलं ना, तेव्हा मात्र मन अगदीच उत्साही आणि प्रसन्न होत असते. आणि हे सर्व छोटी छोटी कटिंग जरी दिसते ना, जेव्हा वाढते ना तेव्हा खूप सुंदर याचा दिसत असते बागेमध्ये. आणि एक वेगळी शोभा येते. फुलांमुळे भरपूर पॉलिनेटर बागेमध्ये येत असतात. अशा पद्धतीने मी ही पण कटिंग लावून घेते लवकरच. आणि आपल्या सर्व झाडांना एकदा छान पाणी देऊन देते. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त आवश्यकता असते झाडांना अशा पद्धतीने पाणी देण्याची. आणि ह्या कॅरीमध्ये 1 ते 2 दिवस ठेवलं ना तर हे कटिंग मग उन्हातच ठेवणार आहे, कारण याला खूप जास्त शेडची आवश्यकता पडत नाही. हे उन्हामध्येच छान ग्रो होते. पण आता एकदा चांगलं पाणी देऊन देऊया, कारण पाणी आताच उन्हात नेऊन ठेवले तर पाणी याच्यामधलं सुकून जाईल आणि कटिंग वाढायला वेळ लागेल. त्याच्यामुळं 1-2 दिवस इथं सावलीत ठेवते आणि नंतर याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू आपल्या बागेमध्ये दिसणारच आहे. जसं पावसाळा येईल ना तेव्हा तर याची खूप जास्त ग्रोथ होते आणि सुंदर फुलांनी आपली बाग सजली जाते. आजची माहिती, आजचा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद सर्वांचं मनापासून.